नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. साखर कारखान्यांकडून स्वस्त दरात साखर मिळवून देण्याच्या नावाखाली 9.25 कोटीची फसवणूक. गुन्हा दाखल. साखर कारखान्यांकडून साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून आणि बनावट ईव्हीपीले जीएसटी बिलांचा वापर करून व्यापाऱ्यांची 9,16,25,099 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात आशिष आनंदराव पाटील यांच्या फिर्यादीवरून तासगाव तालुक्यातील दीपक नेताजीराव मोरे, राजू नेताजीराव मोरे, दोघेही राहणार बिरणवाडी, अक्षय अनिल पाटील राहणार वायफळे पलूस तालुक्यातील अभिजित हनुमंत माने राहणार धनगाव या चौकांसह आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर तालुका म्हाडा सोलापूरचे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विट्यात आशिष पाटील आणि विशाल बाबासाहेब पाटील यांची भागीदारी असलेली अन्नपूर्णा ट्रेनिंग नावाची कंपनी आहे. त्यांनी डिसेंबर 2021 पासून साखर खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायासाठी आशिष पाटील यांनी कृष्णरत्न सेल्स अँड कॉर्पोरेशन आणि फार्मर ट्रीम ॲग्रो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांशी व्यवहार केले होते. दीपक मोरे, राजू मोरे आणि अक्षय पाटील यांनी आशिष पाटील यांना सोलापूर जिल्ह्यातील पिंपळनेर तालुका म्हाडा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातून टेंडर दरापेक्षा स्वस्त दरात साखर मिळवून देण्याचे आश्वासन दिले.